नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 मधील चॅप्टर फर्स्ट बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री म्हणजे भूमितीतील मूलभूत संकल्पना या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी पर्यंत आपण सामान्य गणित म्हणून एकाच पुस्तकाचा अभ्यास केलेला आहे, परंतु इयत्ता 9वी मध्ये आपल्याला गणितामध्ये दोन वेगवेगळ्या भागांचा अभ्यास करायचा आहे, मॅथ फर्स्ट आणि मॅथ सेकंड. मॅथ फर्स्ट म्हणजे अल्जेब्रा म्हणजेच बीजगणित, तर मॅथ सेकंड म्हणजे भूमिती, ज्याला आपण जॉमेट्री असं म्हटलं होतं. आपण आज जॉमेट्रीचा फर्स्ट चॅप्टर सुरुवात करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री म्हणजे भूमितीतील मूलभूत संकल्पना. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी आपणास विनंती की अजूनही जर आपण मॅथ्ससारथी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे अपलोड होणारा प्रत्येक व्हिडिओ जो आहे त्याची नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहते. आपण सुरुवात करत आहोत चॅप्टर नंबर फर्स्ट बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. बेसिक कन्सेप्ट्स म्हणजे मूलभूत संकल्पना. भूमितीमध्ये काही मूलभूत संकल्पना असतात, त्या मूलभूत संकल्पनांचा या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे प्रकरण अतिशय सोपं आहे. यामध्ये प्रथमतः आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट्स पाहायचे आहेत. पहिला मुद्दा आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. We cannot define numbers. Similarly, we do not define a point, line and plane also. These are some basic concepts in geometry. Lines and planes are sets of points. याचा अर्थ असा आहे विद्यार्थ्यांनो की ज्या पद्धतीने आपण संख्यांची व्याख्या करू शकत नाही, त्या पद्धतीनं आपण बिंदू, रेषा आणि प्रतल यांची व्याख्या या इयत्तेमध्ये तरी किमान आपण करणार नाही आहोत. इयत्ता 6वी पासून या संकल्पना आपण अभ्यासत आलेलो आहोत. बिंदू ही जी संकल्पना आहे, ती संकल्पना जर आपल्याला ढोबळमानाने तिची व्याख्या करायची म्हटलं किंवा वर्णन करायचं म्हटलं तर बिंदूचं वर्णन आपल्याला असं करता येईल: एखाद्या टोकदार वस्तूने एखाद्या कागदावरती काढलेला टिंब म्हणजे बिंदू असं म्हणता येईल. अ इम्प्रेशन प्रेस्ड बाय अ शार्प ऑब्जेक्ट ऑन अ पेपर, इट इज कॉल्ड ॲज पॉइंट. ही त्याची ढोबळमानाने व्याख्या आहे. लाईन सेगमेंट, रे, प्लेन, दीज आर द सेट्स ऑफ पॉईंट्स. या ज्या आकृत्या आहेत, रेषा, रेषाखंड, किरण, प्रतल, या म्हणजे अनेक बिंदूंचा संच असे आपल्याला त्याची ढोबळमानाने व्याख्या करता येईल. या आकृत्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला काही या प्रकरणामध्ये टॉपिक अभ्यासायचे आहेत. त्यातला पहिला टॉपिक असणार आहे कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट अँड डिस्टन्स. कोऑर्डिनेट म्हणजे नेमकं काय हे पाहण्यासाठी इयत्ता 6वी पासून आपण अभ्यासत असलेली संख्या रेषा आपल्याला आठवत असेल. आपल्यासमोर ही संख्या रेषा या ठिकाणी दिसते. जनरली संख्या रेषेच्या मध्ये 0 हा अंक असतो आणि एकक अंतरांवरती उजव्या बाजूला धन संख्या असतात तर डाव्या बाजूला ऋण संख्या असतात. हे बिंदू जर आपण विशिष्ट अक्षराने दर्शविले तर तो बिंदू त्या संख्या रेषेवर जी संख्या दर्शवितो त्या संख्येला, त्या बिंदूचा कोऑर्डिनेट किंवा निर्देशक असं म्हटलं जातं. हियर द पॉइंट ए ऑन द नंबर लाईन डिनोट्स द नंबर -5. म्हणजे ए हा बिंदू संख्या रेषेवरील ऋण 5 ही संख्या दर्शवितो. सो दॅट it is said that -5 is the coordinate of the point A. म्हणजे ऋण 5 हा A या बिंदूचा निर्देशक आहे. विद्यार्थी मित्रांनो, D या बिंदूचा निर्देशक काय असेल तर D हा बिंदू संख्या रेषेवरील धन 1 ही संख्या दर्शवितो, म्हणून +1 इज अ कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट D. म्हणजे D चा निर्देशक हा धन 1 आहे. या रीतीने आपल्याला निर्देशकाची संकल्पना या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर डिस्टन्स म्हणजे अंतर. दोन बिंदूंमधील अंतर आपल्याला शोधायचा बऱ्याच वेळा प्रश्न निर्माण होतो किंवा दोन बिंदूंमधील अंतरे आपल्याला शोधावी लागतात. या ठिकाणी दोन बिंदूंमधील अंतर शोधताना एक अत्यंत महत्त्वाची बाब आपल्याला कायम लक्षात ठेवायची आहे. टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स कन्सिडर देअर कोऑर्डिनेट्स. म्हणजे त्या दोन बिंदूंमधील अंतर शोधण्यासाठी आपल्याला त्या दोन बिंदूंचे निर्देशक गृहीत धरावे लागतात आणि
सबट्रॅक्ट द स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम द लार्जर. त्या दोन बिंदूंच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केल्यानंतर जे उत्तर मिळेल ते उत्तर म्हणजे आपल्या त्या दोन बिंदूंमधील डिस्टन्स किंवा अंतर असणार आहे. आता या अंतराच्या बाबतीमध्ये एक दर्शवण्यासाठी आपल्याला कोणतं पद्धत वापरली ती ते या ठिकाणी दिलेली आहे. डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड बी इज डिनोटेड बाय डिस्टन्स ए बी ऑर लेंथ ए बी. म्हणजे दोन बिंदूंमधील अंतर हे डिस्टन्स ए बी, ह्याचं वाचन करताना आपल्याला असंच करायचं आहे, डिस्टन्स ए बी किंवा लेंथ ए बी. लेंथ ए बी म्हणजे लाईन सेगमेंटची लांबी असेल, म्हणजे त्या सेगमेंटच्या अंत्यबिंदूंमधील एंड पॉईंटमधील ते अंतर असणार आहे. म्हणून या दोनही संकल्पना एकच आहेत. आणखी एक महत्त्वाची बाब, यामध्ये आपण एक एक्झाम्पल पाहूयात. सपोज ए अँड बी दीज आर टू डिस्टिंक्ट पॉईंट्स, दोन वेगवेगळे बिंदू आहेत, यांच्यामधलं जर आपल्याला अंतर शोधायचं असेल तर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू, आता या दोन बिंदूंचे निर्देशक आहेत ऋण 3 आणि ऋण 5. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीपासून आपण कंपॅरिझन ऑफ नंबर्स हा टॉपिक शिकत आलेलो आहोत. दोन संख्यांची आपल्याला तुलना करता येते. संख्या रेषेच्या बाबतीमध्ये जर आपण दोन संख्यांची तुलना करणार असो तर त्या दोन संख्यांपैकी जी संख्या डावीकडे असते संख्या रेषेवरती ती लहान असते, तर उजवीकडील संख्या ही मोठी असते. हे महत्त्वाचं टॉपिक मुद्दा जर आपल्याला लक्षात असेल तर आपल्याला लहान मोठेपणा जर संख्यांमधला कळत असेल तर डिस्टन्स आपल्याला सहजासहजी शोधता येईल. जर आपण ए आणि बी या दोन बिंदूंचं निरीक्षण केलं तर ऋण 5 आणि ऋण 3 हे त्यांचे निर्देशक आहेत. दीज आर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए अँड बी. विच कोऑर्डिनेट इज स्मॉलर अँड विच कोऑर्डिनेट इज बिगर. तर या ठिकाणी नजर चुकीने आपण ऋण 5 हा निर्देशक मोठा आहे असं चुकून म्हणू शकतो, परंतु ही ऋण 5 आणि ऋण 3 यांच्या स्थानांचा विचार करता ऋण 5 हा डावीकडे आहे, ऋण 3 हा उजवीकडे आहे. याचा अर्थ ऋण 5 हा ऋण 3 पेक्षा लहान आहे. म्हणून डिस्टन्स ए बी शोधताना ऋण 3 मधून आपण ऋण 5 वजा करणार आहोत. दॅट मीन्स -3, -3 मायनस -5 इज इक्वल टू, या ठिकाणी निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल, -3 + 5 इज इक्वल टू 2. आता या दोघांची चिन्ह भिन्न असल्यामुळे दोघांची वजाबाकी म्हणून उत्तर आपल्याला पॉझिटिव्ह मिळालेलं आहे, कारण मोठी संख्या ही पॉझिटिव्ह या ठिकाणी दिसते आहे. म्हणजे या दोन बिंदूंमधील अंतर 2 आहे, जे आपल्याला संख्या रेषेवर दिसतंय. हे पहिलं एकक आणि हे 2 एकक, म्हणजे या दोन बिंदूंमधील अंतर हे 2 एकक आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एक लक्षात येईल की कोणत्याही दोन बिंदूंमधील अंतर आपण शोधलं असता ते कधीही निगेटिव्ह येत नाही. इट इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह नंबर. देअरफॉर वी कॅन से नोट दॅट डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ते कायम हे पॉझिटिव्ह असतं. त्यानंतर पुढचा आपला मुद्दा असणार आहे बिटवीननेस, म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हटलं तर दरम्यानता. बिटवीननेस म्हणजे काय? जर कोणतेही 3 बिंदू हे एका रेषेवरती असतील, या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय पी, क्यू आणि आर हे कोलिनियर पॉईंट्स आहेत, आणि जर समजा हे 3 वेगवेगळे पॉईंट्स कोलिनियर असतील आणि डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी आर असेल, म्हणजे या दोन बिंदूंमधील अंतर अधिक क्यू आणि आर मधील अंतर बरोबर पी आणि आर मधील अंतर हे जर असं असेल, then we can say that point Q is in between P and R. म्हणजे अंत्यबिंदूंमधील अंतर हे या दोन बिंदूंच्या मधील दोन अंतरांच्या बेरजे इतकं जर असेल तर Q हा बिंदू हा P आणि R च्या दरम्यान आहे असं म्हटलं जातं. आणि ही दरम्यानता लिहिण्यासाठी आपल्याला विशिष्ट पद्धतीचा वापर करावा लागतो. द बिटवीननेस इज शोन ॲज P-Q-R. दॅट मीन्स Q पॉईंट इज इन बिटवीन P अँड R. हे झालं बिटवीननेस. आपल्याला बिटवीननेस आहे किंवा नाही किंवा कोलिनियर आहेत किंवा नाहीत हे पडताळण्याची काही उदाहरणं आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सॉल्व्ह करणार आहोत. मग आपण प्रॅक्टिस सेट 1.1 ला सुरुवात करूयात. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये पहिलं एक्झाम्पल आहे फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ गिव्हन नंबर लाईन. म्हणजे खालील संख्या रेषेचा आधार घेऊन दिलेल्या बिंदूंमधील अंतर शोधा. आता या प्रश्नामध्ये अनेक अंतर आपल्याला शोधायला सांगितलेले आहेत. मी उदाहरणादाखल 2-3 एक्झाम्पल या ठिकाणी सोडून दिलेले आहेत. सपोज दिस इज अ नंबर लाईन. देर आर सो मेनी पॉईंट्स शोन ऑन दिस नंबर लाईन. O, A, B, C, D, E, H, J, K, P, Q. These are the points shown on the number line. Now, first distance BE. Now, where are the points B and point E?
B and E, these are 2 points. We want to find distance between point B, E. Then what are the coordinates of point B and point E? Coordinate of point B is 2 and coordinate of point B, E is 5. मग 2 आणि 5 हे जर त्यांचे निर्देशक असतील तर यातील मोठा निर्देशक हा उजवीकडचा म्हणजे 5 आहे, तर लहान निर्देशक 2 आहे. म्हणून या ठिकाणी 5 वजा 2, 5 मायनस 2 केलेला आहे. आन्सर इज 3. दॅट मीन्स डिस्टन्स बिटवीन पॉईंट बी अँड ई इज 3 युनिट्स. नाव नेक्स्ट एक्झाम्पल, डिस्टन्स जे ए. डिस्टन्स जे ए, जर आपण जे आणि ए या बिंदूंचं निरीक्षण केलं आणि त्यांचे कोऑर्डिनेट पाहिले तर एचा कोऑर्डिनेट आहे 1 आणि जेचा कोऑर्डिनेट आहे -2. मग -2 हा डावीकडे आहे, लेफ्ट हँड साईडला आहे, आणि 1 हा उजवीकडे आहे, म्हणून 1 ही मोठी संख्या असेल, -2 ही लहान संख्या असेल. म्हणून 1 या संख्येतून आपण -2 हा सबट्रॅक्ट करणार आहोत. देअरफॉर 1 मायनस -2 इज इक्वल टू निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह, 1 प्लस 2 इज इक्वल टू 3. Therefore, distance between J and A, this is also 3 unit. Next example, distance HQ. H and Q. Coordinates of point HQ are -1 and -5. -1 is greater than -5. Therefore, subtract -5 from -1. That means -1 minus -5 is equal to -1. Negative becomes positive. या दोन संख्यांचे चिन्ह भिन्न असल्यामुळे दोघांची वजाबाकी होऊन उत्तराला मोठ्या संख्येचं म्हणजे 5चं धन चिन्ह येईल. म्हणजे 5 वजा 1 बरोबर 4 हे आपलं उत्तर असणार आहे. देन डिस्टन्स ओ पी. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ओ इज 0 अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी इज -4. 0 इज ग्रेटर दॅन -4 बिकॉज इट इज ऑन द राईट हँड साईड ऑफ द -4. म्हणजे हा उजवीकडे असल्यामुळे -4 पेक्षा मोठा आहे, म्हणून 0 मधून आपण -4 सबट्रॅक्ट करणार आहोत. 0 वजा -4 म्हणजे 0 अधिक 4 होतील आणि डिस्टन्स बिटवीन पॉईंट ओ अँड पी इज 4 युनिट्स. नाव नेक्स्ट अँड लास्ट एक्झाम्पल, डिस्टन्स ओ सी. डिस्टन्स ओ सी. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ओ अँड सी are 0 and 3. 3 is greater than 0, that means subtract 0 from 3. Distance OC is equal to 3 minus 0 is equal to 3. 3 unit is the distance between points O and C. या प्रकारची उदाहरणं तुम्ही स्वतः तयार करू शकता आणि सराव करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. इफ द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट A is x and coordinate of point B is y, then find distance AB. म्हणजे जर A या बिंदूचा निर्देशक x असेल आणि B या बिंदूचा निर्देशक y असेल तर आपल्याला ए बी या दोन बिंदूंमधील अंतर शोधायचं आहे. आपल्याला x आणि y च्या किमती दिलेल्या असतील. फर्स्ट एक्झाम्पल, x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 7. आता हे क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि क्वेश्चन नंबर सेकंड आर सिमिलर. फक्त क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आपल्याला संख्या रेषा प्रत्यक्षात दिलेली होती, इथं संख्या रेषा दिलेली नाही. आपल्याला दोन कोऑर्डिनेटची तुलना करता येणं गरजेचं आहे. जर आपण या दोन कोऑर्डिनेटची तुलना केली तर 7 हा मोठा आहे 1 पेक्षा, म्हणून आपण 7तून 1 वजा करणार आहोत. दॅट मीन्स डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 7 मायनस 1 इज इक्वल टू 6 युनिट्स हे आपलं आन्सर असेल. नेक्स्ट एक्झाम्पल, x is equal to 4 and y is equal to -8. These are the coordinates of point A and B. Which coordinate is biggest and which coordinate is smaller? The 4 is bigger than -8. That means subtract -8 from 4. That means distance AB is equal to 4 minus -8 is equal to 4. Negative positive 8 is equal to 12. 4 plus 8 is equal to 12. 12 is the distance between this A and B. Next example, if x is equal to -4 and y is equal to -5. आता या ठिकाणी काळजीपूर्वक मला सांगा, ऋण 4 आणि ऋण 5 यांची तुलना केली असता कोणती संख्या ही मोठी आहे आणि कोणती संख्या लहान आहे? अगदी बरोबर, ऋण 4 ही संख्या मोठी असेल कारण ती संख्या रेषेवरती ऋण 5च्या उजवीकडे आहे. म्हणून संख्या रेषावरती उजवीकडे असल्यामुळे ऋण 4 ही मोठी असेल तर आपल्याला ऋण 4 मधून ऋण 5 हे वजा करावे लागतील. दॅट मीन्स डिस्टन्स ए बी इज इक्वल टू -4 मायनस -5. दॅट मीन्स -4 निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह 5. या दोघांची चिन्हे भिन्न, दोघांची वजाबाकी होऊन उत्तराला मोठ्या संख्येचं म्हणजे 5चं धन चिन्ह येईल. दॅट मीन्स 1 इज द डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी.
विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल, ज्या ज्या ठिकाणी आपण दोन बिंदूंमधील अंतर शोधले त्या ठिकाणी प्रत्येक वेळी आपल्याला ते अंतर हे पॉझिटिव्ह नंबर मिळालेलं आहे. नेहमी लक्षात ठेवा, दोन बिंदूंमधील अंतर हे नेहमी धन असतं, ते कधीही ऋण येणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन बिलो फाइंड विच पॉईंट इज बिटवीन द अदर पॉईंट्स इफ द पॉईंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट्स. म्हणजे आपल्याला काही अंतर आपल्यासमोर दिलेली असतील, त्या अंतरांच्या माहितीवरून आपल्याला ते बिंदू हे एका रेषेवरती म्हणजे एकरेषीय कोलिनियर आहेत का हे पडताळायचं. जर ते असतील तर कोणता बिंदू हा इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे तेही आपल्याला चेक करायचं. फर्स्ट एक्झाम्पल, डिस्टन्स पी आर इज इक्वल टू 7, डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 10, डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू 3. आता या ठिकाणी एक पद्धत अभ्यासायची. दिलेल्या माहितीचं निरीक्षण करून त्यात असलेलं सर्वात मोठं अंतर जे आहे ते अंतर त्याला आपण समीकरण नंबर 1 देऊन थोड्या वेळ बाजूला ठेवूयात. डिस्टन्स पी क्यू म्हणजे पी आणि क्यू मधील अंतर हे सर्वात जास्त आहे, म्हणून आपण डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 10 याला इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. आणि उरलेल्या दोन लहान अंतरांची आपण या ठिकाणी बेरीज करूयात. दॅट मीन्स डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर, दीज आर द स्मॉलर डिस्टन्सेस. Therefore add these two distances. Distance PR plus distance QR is equal to 7 plus 3, that means 10. Suppose this is equation number 2. आता या ठिकाणी निरीक्षण करा विद्यार्थी मित्रांनो, मोठं जे अंतर होतं, जास्त अंतर जे होतं त्याला आपण समीकरण नंबर 1 म्हटलं आणि लहान अंतरांची आपण बेरीज केली. तर लहान अंतरांची बेरीज ही मोठ्या अंतरा इतकी आलेली आहे. याचा अर्थ असा होतो, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर. दॅट मीन्स दीज 3 पॉईंट्स आर कोलिनियर, म्हणजे हे 3 बिंदू एक रेषीय असले पाहिजेत. दीज पॉईंट्स आर कोलिनियर. आणि मग जर हे 3 बिंदू एका रेषेवरती असतील तर कोणता बिंदू हा इतर दोन बिंदूंच्या दरम्यान असेल ते शोधायची पद्धत अतिशय सोपी. सर्वात मोठं अंतर होतं पी क्यू मधील. याचा अर्थ पी आणि क्यू हे बिंदू हे अंत्यबिंदू असतील, कडेला असतील. मग उरलेला बिंदू जो आहे तो आर हा पी आणि क्यूच्या दरम्यान असणार आहे. फक्त इथं काळजी घ्यायची, मोठं अंतर जर 3 बिंदू हे कोलिनियर असतील, एकरेषीय असतील, तर त्यातील मोठं अंतर म्हणजे ज्या दोन बिंदूंमधील अंतर सर्वाधिक आहे ते बिंदू हे एंड पॉईंट्स असतील, कडेला असतील आणि मध्ये असणारा बिंदू जो उरलेला असेल तो मध्ये असणार आहे. दॅट मीन्स आर इज इन बिटवीन पी अँड क्यू. हे सिंपल एक्झाम्पल. Another example, distance RS is equal to 8, distance ST is equal to 6, distance RT is equal to 4. Similarly, which distance is biggest distance? The distance RS is the biggest distance. मग याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणूयात आणि ते आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूयात. दॅट मीन्स डिस्टन्स RS is equal to 8. Suppose this is equation 1. Now add smaller distances. Distance ST plus distance RT is equal to 6 plus 4 is equal to 10. म्हणजे लहान अंतरांची आपण बेरीज केली आणि त्या समीकरणाला आपण समीकरण नंबर 2 असं म्हटलं. विद्यार्थी मित्रांनो, समीकरण 1 आणि समीकरण 2चं निरीक्षण केलं असता आपल्या असं लक्षात येईल की मोठं अंतर हे दोन लहान अंतरांच्या बेरजे इतकं आलेलं नाही. दॅट मीन्स फ्रॉम इक्वेशन 1 and 2 डिस्टन्स RS इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT. म्हणजे या दोन समीकरणांवरून आपली ही दोन मोठं अंतर जे आहे ते दोन लहान अंतरांच्या बेरजे इतकं नाही आहे. म्हणजे हे दोन बिंदू जे आहेत ते दोन बिंदू किंवा 3 बिंदू हे एकरेषीय नाहीत. दीज पॉईंट्स आर नॉन कोलिनियर पॉईंट्स. पॉईंट आर, पॉईंट एस अँड पॉईंट टी आर नॉन कोलिनियर पॉईंट्स. आणि जेव्हा 3 बिंदू हे नैक रेषीय असतात तेव्हा त्यांच्यामध्ये दरम्यानता आपल्याला सांगता येत नाही. या प्रकारचे आणखी एक्झाम्पल या क्वेश्चनमध्ये आहेत. तुम्ही घरी सराव करा. अडचण आल्यास कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा. नेक्स्ट एक्झाम्पल इज ऑन द नंबर लाईन पॉईंट्स A, B, C are such that distance AC is equal to 10, distance CB is equal to 8. Find distance AB considering all the possibilities. म्हणजे ABC हे पॉईंट एका लाईनवरती आहेत, नंबर लाईनवरती आहेत, म्हणजे याचा अर्थ ते कोलिनियर आहेत हे आपल्याला माहिती आहे. Distance between point A and C it is given 10. Distance between point C and point B is 8. We want to find distance between point A and point B considering all possibilities. सगळ्या शक्यता गृहीत धरून आपल्याला A आणि B या दोन बिंदूंमधील अंतर शोधायचं आहे.
आता तीन शक्यता असतील यामध्ये. एक तर बी हा बिंदू ए आणि सीच्या दरम्यान असेल, किंवा सी हा बिंदू ए आणि बीच्या दरम्यान असेल, किंवा ए हा बिंदू बी आणि सीच्या दरम्यान असेल. आपण एक एक शक्यता पडताळून पाहूयात. पॉसिबिलिटी फर्स्ट, सपोज पॉईंट बी इज इन बिटवीन पॉईंट ए अँड सी, म्हणजे बी हा ए आणि सीच्या दरम्यान आहे असं जर आपण गृहीत धरलं, तर डिस्टन्स ए सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी आपलं हे विधान तयार होऊ शकेल. म्हणजे ए आणि सी हे कडेला असतील, कोलिनियर असतील, तर डिस्टन्स ए सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी हे आपण विधान दिलं. आता यामध्ये आपण दिलेल्या अंतरांच्या किमती टाकूयात. डिस्टन्स ए सी इज 10, दॅट मीन्स 10 इज इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इज 8. डिस्टन्स बी सी काय किंवा डिस्टन्स सी बी काय, दोनही सारखेच आहेत. म्हणून या ठिकाणी आपण किमती टाकल्या. 10 इज इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस 8, ट्रान्सफर 8 टू लेफ्ट हँड साइड, वी गेट डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 10 मायनस 8, दॅट मीन्स डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 2 युनिट्स. म्हणजे जर बी हा बिंदू दरम्यान असेल तर ए बी मधलं अंतर हे असणार आहे 2, कारण ए सी मधील अंतर आहे 10. सेकंड पॉसिबिलिटी, इफ पॉईंट सी इज इन बिटवीन ए अँड बी. मग आता या ठिकाणी सर्वात जास्त अंतर कोणत्या बिंदूंमध्ये असेल तर ए आणि बी मध्ये. मग ए आणि बी या दोन बिंदूंमध्ये अंतर म्हणजे ए सी या दोन बिंदूंमधील अंतर अधिक बी आणि सी या दोन बिंदूंमधील अंतर. म्हणजे आपण या ठिकाणी समीकरण मानू शकतो डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स सी बी. मग या ठिकाणी डिस्टन्स ए बी आपल्याला शोधायचा आहे. डिस्टन्स ए सी आहे 10, डिस्टन्स सी बी आहे 8. या किमती आपण या ठिकाणी ठेवूयात. दॅट मीन्स डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 10 प्लस 8, म्हणजेच डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 18 युनिट्स. नाव पॉसिबिलिटी नंबर 3, इफ पॉईंट ए इज इन बिटवीन पॉईंट बी अँड सी, म्हणजे बी आणि सीच्या दरम्यान जर ए बिंदू असेल तर बी आणि सी मधील अंतर म्हणजे बी आणि ए मधील अंतर अधिक ए आणि सी मधील अंतर. म्हणजे या ठिकाणी आपण समीकरण मानू डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स बी ए प्लस डिस्टन्स ए सी. आता या ठिकाणी आपण किमती टाकूयात. बी सी हे जे अंतर आहे ते आहे 8, देअरफॉर 8 इज इक्वल टू डिस्टन्स बी ए प्लस डिस्टन्स ए सी इज 10. आता आपण हे 10 जर डावीकडे ट्रान्सफर केले तर ते निगेटिव्ह होतील, 8 मधून वजा होतील. दॅट मीन्स डिस्टन्स बी एच्या ऐवजी आपण ए बी लिहिलं, 8 मायनस 10, दॅट मीन्स डिस्टन्स बी ए बी इज इक्वल टू निगेटिव्ह 10. पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे कोणत्याही दोन बिंदूंमधील अंतर हे कधीही ऋण संख्या नसतं. याचा अर्थ इथं काहीतरी कॉन्ट्रॅडिक्शन आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह, देअरफॉर धिस पॉसिबिलिटी इज इम्पॉसिबल. म्हणजे ही शक्यता कधीही खरी असू शकत नाही. याच प्रकारचं या प्रॅक्टिस सेटमध्ये 5 नंबरचं एक्झाम्पल आहे. तीनही शक्यता गृहीत धरून तुम्ही ते उदाहरण घरी सोडवा. अतिशय सोपं आहे. अडचण आल्यानंतर आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट टाकल्यानंतर त्याचं उत्तर आपल्याला मिळून जाईल. नेक्स्ट एक्झाम्पल, स्केच द प्रॉपर फिगर अँड राईट द अँसर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे आपल्याला आकृती काढायची दिलेल्या माहितीवरून आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. फर्स्ट, इफ ए डॅश बी डॅश सी, दॅट मीन्स पॉईंट बी इज इन बिटवीन ए अँड सी, लेंथ ए सी इज इक्वल टू 11, लेंथ बी सी इज इक्वल टू 6.5, देन फाइंड लेंथ ए बी. A, B, C, A dash, B dash, C dash, these points are collinear and point B is in between A and C. From this information we can draw a figure. एक लाईन आपल्याला काढायची, त्याच्यावरती 3 बिंदू दाखवायचे. फक्त B हा बिंदू दाखवताना A आणि C च्या दरम्यान दाखवायचा. म्हणजे आपली फिगर असणार आहे गिवन A dash, B dash, C dash, लेंथ AC इज इक्वल टू, म्हणजे लेंथ AC आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. कारण ती आता या ठिकाणी मुद्दा म्हणून मी फिगर दाखवलेली नाही. फिगर कशी दाखवावी लागेल, ते एक लाईन दाखवायची, त्या लाईनवरती पॉईंट ए, पॉईंट बी आणि पॉईंट सी दाखवायचे. मात्र ए आणि सीच्या दरम्यान आपल्याला कोणता बिंदू घ्यायचा आहे, बी हा बिंदू दाखवायचा आहे. आता ए आणि सी हे कडेला असतील, त्यामुळे लेंथ ए सी इज इक्वल टू लेंथ ए बी प्लस लेंथ बी सी, आधीच्या उदाहरणाप्रमाणेच आहे. लेंथ ए सी आपल्याला दिलेली आहे 11, 11 इज इक्वल टू लेंथ ए बी आपल्याला शोधायची आहे प्लस बी सी इज 6.5. दॅट मीन्स लेंथ ए बी इज इक्वल टू 11 मायनस 6.5. हा 6.5 आपण ट्रान्सफर केला दुसऱ्या बाजूला की तो निगेटिव्ह होईल. दॅट मीन्स लेंथ ए बी इज इक्वल टू 4.5 युनिट. दिस इज आवर आन्सर. ही आकृती मुद्दामी तुम्हाला मी काढून देत नाही, ती तुम्ही घरी सराव म्हणून काढायची आहे.
Next example, if x dash y dash z and length xz is equal to 3 square root 7 and length xy is equal to square root 7, then find length yz. म्हणजे याही ठिकाणी मी फिगर मुद्दाम काढत नाही आहे. एक्स वाय झेड हे पॉईंट एका नंबर लाईनवरती आहेत, एका लाईनवरती आहेत, कोलिनियर आहेत. मग लाईन तुम्हाला काढावी लागेल, त्याच्यावरती 3 बिंदू दाखवायचे. त्याच्यामध्ये वाय हा बिंदू एक्स आणि झेडच्या दरम्यान दाखवायचा. आता डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड हे आपलं इक्वेशन असेल. बिकॉज एक्स डॅश वाय डॅश झेड डॅश इज गिवन, बिटवीन एस इज गिवन. ना लेंथ एक्स झेड इज 3 स्क्वेअर रूट 7, ती आपण या ठिकाणी ठेवूया 3 स्क्वेअर रूट 7. लेंथ एक्स वाय इज स्क्वेअर रूट 7 प्लस लेंथ वाय झेड इज अननोन. ट्रान्सफर स्क्वेअर रूट 7 टू लेफ्ट हँड साइड. We get length yz is equal to 3 square root 7 minus square root 7. मग यांचे सबट्रॅक्शन जे आहे ते सबट्रॅक्शन येणार आहे 2 square root 7. दिस इज द लेंथ बिटवीन और लेंथ ऑफ सेगमेंट yz. दॅट मीन्स डिस्टन्स बिटवीन पॉईंट y अँड पॉईंट z. या दोनही उदाहरणांमध्ये आकृत्या तुम्ही घरी काढायच्या आहेत. आता एक शेवटचा आणि सोपा प्रश्न आपण पाहणार आहोत. Which figure is formed by 3 non-collinear points? म्हणजे 3 नैक रेषीय बिंदूंपासून आपल्याला कोणती आकृती प्राप्त होईल? नैक रेषीय बिंदू म्हणजे जे बिंदू एका रेषेवरती नाहीत असे बिंदू. या ठिकाणी आपण हे 3 बिंदू घेतलेले आहेत. या 3 बिंदूंपासून कोणती आकृती तयार होईल? तर हे तीनही बिंदू जर आपण क्रमाक्रमाने एकमेकांना जोडले, समजा पहिला आणि दुसरा बिंदू आपण एकमेकांना जोडला रेषाखंडाच्या मदतीने, त्यानंतर हा दुसरा आणि तिसरा बिंदू आपण जोडला, त्यानंतर हा तिसरा आणि पहिला बिंदू जर जोडला, तर तयार होणारी ही जी आकृती आहे विद्यार्थी मित्रांनो, ही कुठली आकृती आहे? ऑब्वियसली इट इज अ ट्रायंगल. म्हणजे 3 नैकरेषीय बिंदूंपासून तयार होणारी जी आकृती आहे ती असणार ट्रायंगल. देअरफॉर आवर आन्सर इज ट्रायंगल इज फॉर्म्ड बाय 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टरमधला प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये अतिशय सोपी उदाहरणे आहेत. काही उदाहरणे तुम्हाला घरी सोडवण्यासाठी मुद्दामून ठेवलेली आहेत. ती तुम्ही घरी सोडवा, सराव करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला भविष्यातल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळत राहतील. धन्यवाद. काळजी घ्या.